नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा जो सण आहे तर हिंदू नवीन वर्षातील सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते. तसेच इंग्रजी महिन्यानुसार जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. पण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा जो सण आहे तर खूप मोठ्या उत्साहाने पाहायला मिळत असतो. तर गुढीपाडवा हा जो सण आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा सगळीकडे असते. तर त्याचबरोबर आपल्या घराची साफसफाई करणे म्हणा किंवा घर सजवणे, दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावणे किंवा दाराबाहेर रांगोळी काढणे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करणे, ह्याच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर त्या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच की नवीन वर्षाची सुरुवात ही अशा पद्धतीने केली जाते. तर गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे मग गुढीपाडव्याच्या दिवशी काही ज्या वस्तू आहेत तर काही वस्तू खरेदी केल्या जातात. म्हणजेच की त्यामध्ये सोने खरेदी करणे म्हणा किंवा नवीन गाडी असेल किंवा नवीन घर असेल किंवा नवीन एखाद्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर अत्यंत शुभ दिवस मानला जातो. असा हा गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये सतत गरिबी येत असेल किंवा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल. आता घरामध्ये तर पैसा येत असतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातील जो पैसा आहे तर तो खर्च होत असतो किंवा घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत नसेल. तर त्यावेळेस आपण गुढीपाडव्याच्या दिवशी जर काही उपाय त्याचबरोबर काही सेवा केल्या तर आपल्या घराची म्हणा गरिबी संपते, घरातील दारिद्र्य दूर होते आणि घराची जी भरभराट आहे तर ती होत असते. म्हणून मग आपल्या घरात पैसा येतो पण खर्च होतो सतत. हे बऱ्याच ठिकाणी म्हणजेच की बऱ्याच जणांच्या घरामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत असतात. कारण की आपल्याला असा प्रश्न पडत असतो की आपल्या घरातील जी व्यक्ती आहे खूप कष्ट करते पण त्या कष्टाचं फळ मिळत नसतं. त्यावेळेस घरामध्ये जर काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर त्यावेळेस पण या गोष्टी घरामध्ये घडत असतात. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एक वाटीभर आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. आता ज्यावेळेस आपण घरातील साफसफाई करू म्हणजेच की देवपूजा वगैरे करून घेऊ त्यानंतरच आपल्याला ही जी सेवा आहे तर ही सेवा आपल्याला करायचं आहे. तर एक वाटीभर धने घ्यायचं आहे आपल्याला आणि देवघरामध्ये अगोदर दिवा लावायचा आहे आणि देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे. आणि मग देवघरापुढे बसत असताना आपण आसन घेऊनच बसत असतो. पण कोणतीही सेवा उपाय करत असताना आवर्जून आसन घ्यायचं आहे किंवा कोणती सेवा उपाय केले तर ती धरणी मातेला समर्पित होते. म्हणून आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो महालक्ष्मी अष्टक आहे हा मंत्र तर तो मंत्र म्हणायचा आहे. आणि जे मुठभर धने आहेत तर ते धने घेत असताना आपल्याला चांगलेच घ्यायचे आहे. असे तुटलेले म्हणा किंवा खराब झालेले असतील तर ते न घेता चांगलेच आपल्याला घ्यायचं आहे. महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीचा तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र जरी म्हटलात तरीही चालेल. आणि जो आपण दिवा देवघरामध्ये लावला आहे तर तो दिवा मग आपल्याला काय करायचा आहे, तुम्ही कणकेचा पण दिवा बनवू शकता. जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही एखादी पंती घेऊन पण हा दिवा लावायचा आहे. पण आपण देवघरामध्ये दररोज जो दिवा लावतो तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजेच की वेगळा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आता कारण की आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना वेगळा दिवा हा लावत असतो. त्यासाठी शक्य होत असेल तर आवर्जून कणकेचाच दिवा लावायचा आहे. आणि जे आपण 11 धने घेतले आहेत, आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मुठभर धने घ्यायचे का 11 धने घ्यायचे. तर मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला वाटीभर धने घ्यायचे आहेत आणि मग त्यामधील जे 11 धने आहेत तर ते 11 धने आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि ते जे धने आहेत तर आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला हे धने टाकायचे आहेत. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी पण टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर हरकत नाही, फक्त तुम्ही धने पण टाकू शकता. आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला 2 लवंग पण टाकायचे आहे. कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून मग आपल्याला हळद पण त्यामध्ये टाकायची आहे. कारण की हळद ही जी आहे तर माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि गुरुवार पण आहे, आपल्या गुरूंचा पण दिवस आहे, म्हणून आपल्याला अशा ह्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला काय करायचा आहे, दिवसभर हा दिवा चालू राहिला पाहिजे.
दिवा जरी हवेमुळं म्हणा विझला तरी काही घाबरून न जाता किंवा मग परत मनामध्ये काही वाईट विचार न आणता तुम्ही दिवा परत प्रज्वलित करू शकता. आणि जरी दिवा दिवसभर नाही राहिला किंवा सारखा जर दिवा विझत असेल, हवा नसेल, तरी पण असं मनामध्ये काही वाईट विचार न आणता दिवा परत प्रज्वलित करू शकता. आणि संध्याकाळी काय करायचं आहे, आपल्याला वाटीतले जे ते थोडेसे धने होते तर ते धने मग आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आता महालक्ष्मी अष्टक जर तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही मग ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हटलात तरीही चालेल. आणि नंतर मग काय करायचं आहे, एक पोटली बनवायची आहे त्या धन्यांची. आता एखादं देवपूजेमधलं वस्त्र घेऊ शकता आणि त्यामध्ये हे धने त्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि ती पोटली जी आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, घरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करत असतो तर तो दरवाजा, तर त्या दरवाजाच्या तिथे ही जी पोटली बनवली आहे आपण, तर ती पोटली आपल्याला बांधायची आहे. त्या अगोदर माता लक्ष्मीला म्हणजेच की सांगायचं आहे. तर हा उपाय करत असताना ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत आणि जे आपण दिव्यामध्ये धने टाकले आहेत तर ते धने मग काय करायचं आहे, त्या दिव्यामधील जे धने आहेत तर ते काढून जिथे आपल्या घरातील धान्य वगैरे असतात, आपण जिथे धान्य वगैरे ठेवतो तर त्या धान्यामध्ये तुम्ही हे धने टाकू शकता. आणि जे वाटीमध्ये राहिलेले धने आहेत तर ते आपल्याला घरातील जी एखादी कर्ता व्यक्ती आहे घरामधील, तर त्या व्यक्तीजवळ आपल्याला एखादी पोटली बनवून तुम्ही मग ते धने ठेवायला देऊ शकता. म्हणजेच की आता देवपूजेमध्ये जे आपण लाल वस्त्र वापरत असतो तर ते लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बांधून तुम्ही याची पोटली बनवून ठेवायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील म्हणा किंवा घरामध्ये पैशाच्या समस्या निर्माण होत असतील तर त्या समस्या दूर होतात आणि घराची मग गरिबी संपते, घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि घराची जी भरभराट आहे तर ती हळूहळू वाढत असते. तर आता हा उपाय मग म्हणा किंवा ही सेवा कधी करायचा आहे, तर हा उपाय सकाळीच करायचा आहे. जर तुम्हाला हा उपाय सकाळी करणं शक्य नाही झालं तर सायंकाळच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजेच की 4 नंतर पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता मग ज्यावेळेस 4 नंतर हा उपाय करणार असाल तर संध्याकाळपर्यंत मग तुम्हाला हा जो दिवा आहे तर संध्याकाळपर्यंत दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तर चालेल. घरामध्ये जर सुतक असेल तर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला मग त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही. असा जो उपाय आहे तर आपण हा गुढीपाडव्याच्या दिवशी जर केला तर आपल्या घराची गरिबी संपते. म्हणून मग तुम्ही तुमच्या घरातील गरिबी दूर होण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.